नमस्कार मंडळी, आज आपण बटाट्याचे वेफर बनवणार आहोत. तर बटाट्याचे वेफर बनवताना माझ्याकडनं खूप मोठी चूक झालेली, पण त्याच्यातनं मी कसं त्याला सॉल्व्ह केलं ते आपण बघणार आहोत. तुमच्याकडनंही अशी चूक होते का आणि तुम्ही कशा पद्धतीने हँडल करता ते आज आपण बघणार आहोत. तर बघा कसे छान असे पांढरे शुभ्र हे आपले वेफर झालेले आहेत. अजिबात काळे पडलेले नाहीयेत. मस्त असे कुरकुरीत हे वेफर कसे झाले आणि माझी काय चूक झाली होती ते मी पुढे सांगणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि त्याच्यातनं मी कसा पर्याय निवडला ते आपण बघणार आहोत. तर बघा कसे कुरकुरीत असे हे वेफर्स आहेत आणि हे स्लायझर दुसऱ्या साईडला असते ना डिझाईन वाले, त्याच्यातनं हे अशा प्रकारे काढलेले आहेत वेफर्स. तर चला बघूया आपण कशा पद्धतीने वेफर करणार आहोत. तर हे बटाटे मी 3 किलो वापरले आहेत. असे मोठ्या साईजचे बटाटे घेतलेले आहेत आणि आता त्याला आपण स्वच्छ असं पाण्याने धुवून घ्यायचं आहे, कारण बटाट्यांना ही माती असते. नंतर आपण धुतो पण त्याला आधी धुवून घ्यायचे आहेत चांगले. धुवून झाल्यानंतर आपण त्याला साल काढून घ्यायची आहे. त्याचे साल काढून झाल्यावर लगेच आपण पाण्यात सोडायचे आहेत. वरती अजिबात ठेवायचे नाहीत, नाहीतर ते काळे पडू शकतात. तर अशा प्रकारे मी संपूर्ण बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे. तर ह्या बटाट्यांच्या साली काढून झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे ही जुन्या पद्धतीचं स्लायझर आहे आणि ते एकदम धार गेलेली आहे. तर मी त्याच्यावर अजिबात बनवू शकले नाही. आता आपण वेफर्स म्हटलं तर आपण रात्रीचेच बनवून ठेवतो आणि सकाळी शिजवून ते वाळायला घालतो. तर हे मी रात्री करायला घेतलं 12 वाजता. म्हणजे आमचं लेट होतं तर मी लेट घेतलं करायला आणि बघते तर ह्याच्यातनं पडतच नाहीये. तर मग काय करणार? तर खूप टेन्शन आलं की काय करू. पण अजिबात टेन्शन न घेता मी हे बटाटे तसेच पाण्यामध्ये ठेवले. तुरटी थोडी फिरवली आणि तसेच हे पाण्यामध्ये ठेवून दिले. तर बघा मी दुसऱ्या दिवशी मग हे स्लायझर विकत आणलं आणि मग बनवायला घेतले. जवळजवळ 10-11 वाजता मी बनवायला घेतलेत दुसऱ्या दिवशी. तर बघा हे स्लायझरने पटापट आपले स्लाइस पडतायत आणि मस्त असे पाहिजेत आपल्याला तशाच पद्धतीने पडतायत. आता रात्रीच आपलं स्लायझर नाहीये तर आपण हाताने पण सुरीने कापता येत नाही. एवढे कापणार कशाने? एकच ह्याच्या साईज मध्ये यायला पाहिजेत ना. त्याच्यामुळे आता मी तसंच ठेवून दिले होते रात्रभर. आणि हे डिझाईन वाले बाजू आहे ना त्याच्यामध्ये अशा मस्त असे डिझाईन वाले पडतात. तुम्हाला कोणत्या बाजूने वापरायचे त्या बाजूने तुम्ही स्लायझर यूज करू शकता. वेफर पाडल्यानंतर लगेच पाण्यात ठेवायचे आहेत, नाहीतर ते काळे पडतील. तर अशा पद्धतीने मी सगळे हे चिप्स पाडून घेतलेले आहेत. तर आता हे बटाटे आपण रात्रभर तुरटीच्या पाण्यात ठेवलेले. तर आता ठेवायचं नाही असं नाहीये. आता आपण याला पुन्हा आपल्याला तुरटीच्या पाण्यात ठेवायचं आहे, कारण आपण बटाटे फक्त सोलून घेतलेले आणि तुरटीच्या पाण्यात रात्रभर ठेवले. पण त्याच्या आतमध्ये जो स्टार्च असतो ना तो तसाच आहे. त्यामुळे आपल्याला पुन्हा आता याला तुरटीच्या पाण्यामध्ये ठेवावे लागणार आहे. तर आता हे संपूर्ण बटाटे माझे झालेले आहेत स्लाइस करून. आता याला मी 3-4 पाण्याने मस्त असे धुवून घेतलेले आहेत. अजिबात स्टार्च राहिलेला नाही. बघू शकता किती साफसुथरं पाणी आहे. आता याला आपण एका मोठ्या टोपामध्ये एकसाथ ठेवून द्यायचे आहेत. तर आपण हे बटाटे आता एका टोपात काढून घेऊया. बघू शकता पाणी एकदम स्वच्छ आहे. आपला स्टार्च अजिबात राहिलेला नाहीये. आता हे संपूर्ण बटाटे आपण दुसऱ्या टोपामध्ये काढून घ्यायचे आणि पुन्हा आपण त्याच्यामध्ये तुरटी फिरवून याला 4 ते 5 तासांसाठी ठेवायचं आहे. तर बघा आपले बटाटे मी तुरटी फिरवून आता पुन्हा ठेवून देणार आहे, कारण आपले बटाटे आपण रात्रभर ठेवलेत पण ते पूर्ण बटाटे होते, स्लाइस केलेले नव्हते. त्यामुळे याला आपण आता पुन्हा ठेवायचं आहे, कारण स्टार्च हा आतमध्ये असतो बटाट्यांच्या. तर 4 ते 5 तासांनंतर बघू शकता आपले बटाटे मस्त असे कडक झालेले आहेत. कडकपणा येतो त्यांना आपण असं ठेवतो ना तुरटीच्या पाण्यामध्ये जास्त वेळ, तर त्याला असा कडकपणा येतो. तर आपण याला पुन्हा आता स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तुरटी पूर्ण गेली पाहिजे त्याची.
तर त्याला आता मी 2 पाण्याने परत धुवून घेतलं आहे. तर अशी नेहमीच सगळ्यांकडनं गडबड होते. आपण करायला घेतो आणि नेमकंच आपल्याला कुठेतरी जायचं असतं किंवा अशी काहीतरी मिस्टेक होते. तर घाबरून न जाता काहीतरी पर्याय निवडायचा आणि आपला पदार्थ व्यवस्थित बनतो. तर इथे मी आता पाणी उकळायला ठेवलं आहे. आता पाणी उकळी येणारच आहे, तर तेव्हा मी त्याच्यामध्ये 2 चमचे मीठ घातलं आहे. कारण मी अर्धेच वेफर याच्यामध्ये टाकणार आहे. त्याच्यामुळे 2 चमचे घातले आहे. एकसाथही टाकलं तर पूर्ण टोप भरून जाईल आणि मग बटाटे व्यवस्थित शिजणार नाही सगळीकडनं. म्हणून अर्धे अर्धे घालून घ्यायचे आहेत. आता बटाटे आपण शिजायला लावणार ना तेव्हा अजिबात तुरटी वापरायची नाहीये. त्याच्याने पण काळे पडतात. तुरटीचं प्रमाण जास्त झालं की आणि लाल पडतात. त्याच्यामुळे आपण आता तुरटी अजिबात वापरणार नाहीये. फक्त त्याला भिजत ठेवलं ना तेव्हाच तुरटी वापरायची. आता मध्ये मध्ये आपण याला हलवून घ्यायचं आहे. नाहीतर मग ते एकसारखे शिजणार नाहीत. खालचे शिजतील आणि वरचे तसेच राहतील. 7 ते 8 मिनिटे याला छान असं मी शिजवून घेतलं आहे. मध्ये मध्ये 2-2 मिनिटांनी हलवून घेतलेलं आहे. तर जवळपास आता आपले बटाटे नरम झालेले आहेत. बघू शकता तुम्ही. 7 ते 8 मिनिटांमध्ये आपले बटाटे मस्त असे शिजलेले आहेत. बघू शकता. एक बटाटा काढून घ्यायचा आहे स्लाइस आणि त्याला असं फाडून बघायचंय. तर अशा पद्धतीत ते शिजलेले आहे. आता आपण हे बटाटे आहेत ना एका जाळीच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. जेणेकरून सगळं पाणी हे खाली निथळून जाईल. आता हे बटाटे काढल्यानंतर आपण लगेच पसरवून टाकायचे आहेत त्याला. अजिबात ठेवायचे नाही जाळीमध्ये तसेच की नंतर टाकेल वगैरे अजिबात नाही. आपण या भांड्यामध्ये काढून घेतले की लगेच आपण त्याला सुकवायला लावायचे आहेत. तर आता मी घरातच सुकवणार आहे. माझ्याकडे जागा नाहीये बाहेर सुकवण्यासाठी. तर मी याला फॅन खाली सुकवणार आहे. तर मी चटई टाकली आहे आणि त्याच्यावरती पातळ अशी ओढणी टाकलेली आहे. बघू शकता तुम्ही कशी पातळ ओढणी आहे हे. तर याच्यासाठी तुम्ही चादर वगैरे जाड असं पद्धतीचे कापड वापरू नका. कारण हे बटाट्याचं पाणी त्या चादरीलाच राहतं आणि हे बटाटे पटकन सुकत नाहीत. ओढणी कशी पटकन सुकली जाते ना त्यामुळे आपले बटाटेही पटकन कोरडे होतात. तर बघू शकता माझे 3 किलो मध्ये एवढे असे वेफर्स बनवून झाले आहेत. मी हे घरातच आता टाकलेले आहेत. आता मी ते असेच फॅन खाली सुकून देणार. तर सकाळी उठल्यानंतर बघू शकता आपले वेफर्स हे मस्त असे सुकलेले आहेत. बघूनच दिसतायत कसे सुकले आहेत आणि अजिबात काळे पडलेले नाहीयेत. घरातच सुकवले आहेत मी फॅन खाली. थोड्या वेळानंतर सकाळी मी ते पाहिलं ना त्याच्यानंतर मी त्याला उलटे करून घेतलेले आहेत. आणि मग त्याला नंतर दिवसभर त्याला पुन्हा सुकवून दिले. 4च्या नंतर बघू शकता तुम्ही आपले वेफर हे मस्त असे कडकडीत झालेले आहेत. म्हणजे पूर्ण रात्र आणि दुसरा दिवस 4 वाजेपर्यंत हे छान असे सुकलेले आहेत. बघू शकता. अजिबात त्याला ऊन दिलेला नाहीये की काहीच नाही. घरात फक्त फॅन खाली सुकलेले आहेत आणि अजिबात काळे पडलेले नाहीयेत. बघू शकता तुम्ही. मस्त असे पांढरे शुभ्र आपले हे वेफर चुकांमधूनही खूप ते अगदी व्यवस्थित झालेले आहेत. तर आता मी तुम्हाला फ्राय करूनही दाखवते की ते कसे फ्राय होत आहेत ते. तेल चांगलं गरम करून घेतलं आहे मी. आता तेलात सोडताच बघा तुम्ही कसे मस्त असे फ्राय होतील. तर बघा कसे पांढरे शुभ्र हे आपले वेफर्स झालेले आहेत. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्याकडनं अशा चुका होतात तर तुम्ही कशा सॉल्व्ह करतात मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा. बघा आपले पांढरे शुभ्र हे वेफर अगदी कुरकुरीत असे खाण्यासही अतिशय टेस्टी. ह्याच्यावर तुम्ही मसालाही थोडासा असा मिरची पावडर पसरवून मस्त असे खाऊ शकता.
अशा डिझाईन मध्येही तुम्ही बनवू शकता स्लायझर मध्ये. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.